नमस्कार. टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांच्या बातम्या, अतिवृष्टी, पीक विमा, आताच्या घडामोडी, चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला पाहूया पहिली अपडेट. उत्तर भारतातील अनेक भागात किमान तापमान कमीच आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्लीच्या बहुतांश भागात किमान तापमान 2 ते 5 अंशाच्या दरम्यान होते. तर उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश याच्यामध्ये तापमान 6 ते 7 अंश होते. ही अपडेट अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. PM आवास योजनेचे 1 लाख लाभार्थी, केंद्राकडून 540 कोटी जारी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PM आवास योजनेच्या ग्रामीण लाभार्थ्यांना मकर संक्रांतीला मोठे गिफ्ट दिले आहे. त्यांनी ग्रामीण भागातील 1 लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता म्हणून 540 कोटी रुपये त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आले आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. यावर्षी उत्पादन, अन्न प्रक्रिया, डिजिटल नैसर्गिक संसाधने यासारख्या विविध क्षेत्रामध्ये राज्यात मोठी गुंतवणूक येईल. यावर विशेष भर दिला जाईल. महत्त्वाचे म्हणजे राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. त्यातून शेतकरी, महिला, तरुण सर्वच घटकांना फायदा होईल. यावर विशेष लक्ष केंद्रित केलं असल्याचं मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी दावोस येथून सांगितलं आहे. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. या ठिकाणी PM किसान सोलर योजनेअंतर्गत या ठिकाणी पंप वाटण्यात येणार आहे. 16 तारखेपासून ऑनलाईन निवेदन चालू होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहले आओ पहले पाओ या आधारावर आता शेतकऱ्यांना लाभ UP सरकार देणार आहे. याच्यामुळे कृषी विभागाच्या वेबसाईटवरती जाऊन पंजीकरण करून घ्यावं लागेल. पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. कृषी, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, सहकारी, मराठी भाषा, शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय, वने, पाणी पुरवठा व स्वच्छता, अल्पसंख्याक, पणन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, मदत व पुनर्वसन, फलोत्पादन, रोजगार हमी, परिवहन अशा 16 विभागाच्या वार्षिक कार्यक्रम 2024-25 आणखी संदर्भात राज्यस्तरीय आढावा घेण्यात आला. गाव तिथं गोदाम ही योजना सुरू. शेतकऱ्यांना दिलासा देणारी अपडेट आहे. राज्यातील शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया केलेली उत्पादने आणि कृषी अवजारे साठवून ठेवण्यासाठी मोठी अडचण येत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरं जावं लागत होतं. त्यावर आता राज्य सरकारकडून पावले उचलली गेली आहेत. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी ग्राम गोदाम योजना राबवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. सामायिक मार्गदर्शक सूचना 2008 व सुधारित सूचना 2011 नुसार प्रत्येक पाणलोट क्षेत्राची रचना, उतार, मातीचा थर, खडकाची रचना, जलसंधारण क्षमता, वातावरण, जैवविविधता इत्यादी बाबींमध्ये विविधता असते. एखाद्या भागातील पाणलोट क्षेत्राचा विकास करताना केंद्र व राज्य शासनाची तीव्र पाणी टंचाई, मातीची धूप व अन्य सामाजिक बाबी अशा निकषानुसार गावाची निवड या ठिकाणी केली जाते. ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. देशात महागाईचा वाढता आलेख, बाजारात पडलेले शेतमालाचे भाव यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य त्रस्त झाले आहे. लोकसभा निवडणुका देखील काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महागाई आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन केंद्रातील मोदी सरकारकडून योजना आखल्या जात आहेत. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे FCIच्या मदतीने केंद्र सरकारकडून गहू बाजारात आणणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांना दिलासासुद्धा मिळणार आहे. हे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात आज काहीशी सुधारणा दिसून आली. सोयाबीनचा बाजार दुपारपर्यंत $12.34 प्रति बुशेलवर होता, तर सोयाबीन $365 होते. देशातील बाजारात भाव पातळी आजही स्थिर होती. बाजारातील आवक मात्र या ठिकाणी कायम असल्याचं सांगण्यात आलेलं आहे.
तर अशा प्रकारे महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.